कोकणामध्येच गेली ती पिकनिक. माझी एक मैत्रीण होती, त्याचा एक मुलगा आहे, 4 वर्षाचा असेल तो मुलगा. तर संध्याकाळी 6 वाजता ना अक्षरशः शिव्या घालायला लागला. मी तुला मारून टाकेन आणि शिव्या देत होता. कोण आहात तुम्ही लोक, मला का पकडून ठेवता तुम्ही लोक, तुमची हिंमत कशी आली मला पकडायची. अचानक माहिती तो शांत आला आणि आमच्याकडे असं त्याने बघितलं. काय रे, माझी व्हिडिओ काढा. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. कथा नसते. आणि दुसरं कोणतं तू इन्सिडेंट सांगणार होता? आता मी तुला ती स्टोरी सांगतो ना, ती आहे ना 2023-24 वगैरे असेल. तेव्हा मी एका दुसऱ्या कंपनीत कामाला होतो आणि तेव्हा आमची पिकनिक गेली होती. कोकणामध्येच गेली होती पिकनिक आणि जे आमचे बॉस आहेत त्यांच्याच घरी गेलो होतो. तर त्यावेळेला आम्ही कसं त्यांचे 5 रो हाऊस होते आणि प्रत्येक रो हाऊसमध्ये कसं आमचा एक प्लॅन होता की ना इथे डीजे नाईट पार्टी असेल, इथे संगीत खुर्ची असेल, इथे आमचं काहीतरी स्पेशल लंच होईल असं वगैरे. आणि एका ठिकाणी आम्ही जाऊन राहू असं ते एकदम आलिशान असं म्हणजे तिथं बगीचा वगैरे होता छान असा वगैरे त्यांनी जो क्रिएट केला होता. आणि त्यांचं फार्म हाऊस पण म्हणजे असं आहे ना की प्रत्येक ह्याची शेती करतात ते लोक. काजू, बदाम आणि बोलतो ना सुपाऱ्या, ह्याची सगळ्याची शेती करतात ते. आणि बऱ्याचशा भाज्या पण होत्या तिकडे बघायला. तर आम्हाला ते पूर्ण फार्म हाऊस बघायला नेलं होतं की त्यांचं कसं काय त्यांनी प्रोडक्शन केलं आहे ते. तर आम्ही गेलो होतो त्या बंगल्यामध्ये राहिलो वगैरे. आणि शेवटचा दिवस होता ना तो आमचं प्रत्येक दिवस काही ना काहीतरी आमची ॲक्टिव्हिटी असायची आणि त्यामध्ये आम्ही गुंतलेलो असायचो की आज काय. आणि त्यावेळेला कसं शेवटचा दिवस होता तो आमचा डीजे नाईटचा पार्टीचा होता. आणि आम्ही त्यावेळेला कसं पूर्ण ते बगीचा पूर्ण फिरणार होतो आणि त्या बगीच्यामध्ये फिरल्यानंतर त्याच ठिकाणी राहणार होतो. तर तेव्हा कसं झालं की त्यांच्या बगीच्याला जी पाणी पुरवठा होतो ती त्यांची पुरातन काळाची विहीर होती. आणि तो जो रो हाऊस होता ना तो सगळ्यात शेवटचा होता ना तो त्यांच्या पुरातन काळाचा होता. म्हणजे सगळ्यात पहिला आजोबांनी वगैरे केलं होतं ते घर. तर ते एकदम जुन्या काळाचं वगैरे एकदम फील होतं ते. आणि आम्ही लोक गेलो होतो आणि मस्त फिरता ना त्या विहिरीकडे पोहोचलो. त्या विहीर प्रचंड मोठी होती. म्हणजे तो गाभा जो होता ना खूप मोठा होता आणि तिला शेवाळ वगैरे पूर्ण लागली होती आणि मोठे मोठे प्रकारचे कासव होते त्यामध्ये. आणि आम्ही बघितलं आणि जवळ याची पण इच्छा होत नव्हती कारण का ती एकदम काटोकाट होती, एकदम जमिनीच्या काटोकाट होती. तर आम्ही असं पटकन कोणी मस्करीत पण ढकललं ना तर खूप बेकार सीन होईल त्याला. आणि त्याला कसं चढायला काय नव्हतं ते आम्ही लांबूनच बघितलं. आणि मग तिथे लहान मुलं पण फिरवते आणि त्यांना आम्ही सांभाळत होतो की तुम्ही जाऊ नका कारण का कसं प्रत्येकाच्या घरातले कोण ना कोणतरी फॅमिली पण आपण घेऊन येऊ शकत होतो. तर ते वालं होतं. माझी एक मैत्रीण होती, त्याचा एक मुलगा आहे जे छोटा होता लहान, एक 4 वर्षाचा असेल तो मुलगा. आणि तो असा खेळता वगैरे तिथे फिरत होता आणि त्याने काय केलं माहीत नाही आम्हाला. तर संध्याकाळी 6 वाजता ना तर तो त्या मुलीला बघून अक्षरशः शिव्या घालायला लागला, घाण शिव्या घालायला लागला. म्हणजे आपण बोलतात ना एक मोठ्या माणसाला एकदम पहिल्याच्या आजोबा आजी कशा घालायची शिव्या म्हणजे एकदम घाणेरड्या प्रकारच्या तशा शिव्या घालायला लागला तो. आणि आम्ही बोललो ह्याला कोणी शिकवलं कोणी. तर आम्ही एकमेकांकडे बघायला तू शिकवलंस काय, तू बोल नाही आम्ही पण शिकवलं नाही. त्या ज्या मुलीसोबत तो खेळत होता ना दुसऱ्याच्या, तिला तो गळ्याने पकडायला लागला पूर्ण. म्हणजे असं पकडून ना मी तुला मारून टाकेन आणि शिव्या देत होता, मी तुला मारून टाकेन. आणि अचानक त्याला असं बघितल्यानंतर ना त्याच्या आईला आम्ही बोलवलं आणि त्याला पकडायला गेलो आम्ही. तर तो आम्हाला पण शिव्या घालायला, तू कोण मला पकडणार. तर त्याला ना पकडून आम्ही आतमध्ये नेलं आणि सांगितलं काय काळजी करू नका. त्याला समजे थोडं राग आला असेल वगैरे त्याला. तर त्याला ना दोन्ही पायाच्या मधोमध त्याचे दोन्ही पाय बी पकडून ठेवले होते. आणि तो ओढवता मला सोडा मला आणि शिव्या देतोय, सोडा मला शिव्या देतोय. कोण आहात तुम्ही लोक, मला का पकडून ठेवता तुम्ही लोक, तुमची हिंमत कशी आली मला पकडायची. आणि मग कळत नव्हतं कोणाला काय करायचं वगैरे. तर ज्यांच्या मालकी होत्या ना त्यांना माहिती पडलं की हे काहीतरी विचित्र प्रकार आहे हा काहीतरी. तर तिने अगरबत्ती वगैरे लावली आणि ना त्याच्या अंगावरनं वगैरे नारळ वगैरे काढला आणि साईडला ठेवला आणि बोललं काय पाहिजे तुला, कशाला आलेस तू वगैरे, कोण आहेस तू, नाव सांग तुझं, असं वगैरे विचारायला लागलं त्या. तर आम्हाला एंट्री देत नव्हते, सगळ्या बायका वगैरे होत्या. तिची आई तर अक्षरशः रडायला लागली होती. आणि आम्ही तर खिडकीतून वगैरे बघत होतो त्याला, असं बारी सरकवल्याने बघत होतो काय चाललं आतमध्ये. आणि तो आतमध्ये शिव्या घालतो ह्या बायकांना सगळ्यांना. आणि अक्षरशः तो म्हणजे भयंकर रूप होता आणि सोड मला सोड, जसं की हा उठल्यावर त्यांना मारून टाकणारच आहे अशा प्रकारे तो भांडव होता, एवढीसा मुलगा 3 वर्षाचा. आणि त्याला काही कळतच नव्हतं आणि त्या मुलाला दोन्ही पायात असं पकडून ठेवलं होतं. तरी पण तो ओरडत आहे. अचानक माहिती तो शांत आला आणि आमच्याकडे असं त्याने बघितलं, काय रे, आणि शिवी दिलं, माझी व्हिडिओ काढा असा बोलला. अरे आम्ही जी खिडकी बंद केली ना आणि पाहिलो, अरे बोललो तो व्हिडिओमध्ये बघ कसा बोलतोय बघ. व्हिडिओ आहे नाही, ती व्हिडिओ आम्ही लोकांनी तिथं तेव्हाच डिलीट केली. आणि अक्षरशः इतकं मी बोललो मला दे ती व्हिडिओ, पण तो त्या मुलाने दिला नाही कारण का मी तेव्हा लांब होतो आणि त्या दुसऱ्या मुलासोबत असं थडलं. म्हणजे जो बघणार होता ना तो मुलगा असा जो तो ना आवळी पोरगा होता. तर तो खिडकीतून बघायला गेला आणि तो मला दाखवता बघ कसा बोलतोय बघ. नंतर मी त्याला बोललो मला दे, कारण का माझा पण एक चॅनल आहे ना त्यावरती मी त्या ब्लॉग्समध्ये टाकत असतो. तर मी त्यात मी पण हे घेतो कोण इन्सिडेंट झाला करून. पण म्हटलं नको. तो मुलगा बोला नको, हे सगळं नको करा, त्याची आई उगाच हे करेल. बोला ठीक आहे. तो व्हिडिओ मग आम्ही नाही घेतला त्याच्याकडनं. पण तो जो सीन झाला होता ना, मग त्या गावी आहे ना कसं झालं त्यावेळेला ते जातच नव्हतं.
त्याला काही काय विनवण्या केल्या, त्याला बोललो काहीतरी तुला देतो आम्ही, म्हणजे बोलतात ना त्याला आपण काय म्हणतो त्याला तिथं आपण उतारा ठेवतो, त्याला उतारा देतो आपण त्याला. पण तो ऐकायला मागतच नव्हता. तो बोलतो नाही मी ह्याला घेऊन जाणार, हा माझ्या इथे येऊन मुतला आहे माझ्या अंगावरती. आणि तो पोरगा खरंच तिथे जाऊन तिथे त्याने वॉशरूम केलं होतं त्या ठिकाणी जाऊन. आता कुठे काय ठिकाणी काय असेल ना ते सांगता येत नाही. आणि तो बोलतो मी हा वॉशरूमच्या दरीच त्याला मी कॅच केला त्या पोराला, पटकन दाखवलं नाही. तुम्ही म्हणजे जेव्हा रंगात आला ना माझा वेळ आला ना तेव्हा मी तिथे ह्याला दाखवलं. असं काय बोडाबडाला त्याच्या डोक्याच्या पलीकडे जातं. म्हणजे तो जो मुलगा होता तो कुठेतरी लघवी करायला लघवी गेला करत होता छोटा बाळ, तिथे त्याला भूताने म्हणजे धरलं त्याला, आत्माने पछाडलं त्याला. आणि जेव्हा त्याचा वेळ आला तेव्हा तो त्यांनी जेव्हा दाखवला. त्याला ताकद चढली ना एक 7-7:30 वाजता वगैरे त्याला ताकद चढली, तसं तो त्याला रंगात यायला लागला त्या मुलगा, तो त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये व्हायला लागला. आणि काहीतरी तो ॲक्शन करून दाखवतो, म्हणजे एकदम म्हातारी माणसं कशी पायावर पाय ठेवून बसतात वगैरे तसं बसायला बघा तो त्याच्या स्टाईलमध्ये, त्याची स्टाईल असेल. आणि सकाळ असा करत होता, असं करत होता माहीत नाही. आणि शिवी देत होता, प्रत्येक गोष्टीला शिवी देत होता. तर त्या काकीला काय कळलं नाही, म्हणजे आमच्या ज्या लेडी बॉस होत्या त्याला काय कळलं नाही की काय नक्की चाललं वगैरे. आणि त्या बायकांना पण काय कळत नव्हतं काय करायचं. तिची आई प्रचंड रडत होती की माझ्या मुलाला बरं करा, मी ते म्हणजे असं इथे मला वाटलं नव्हतं असं होईल करून. तर त्या ज्या मालकीण होत्या त्यांनी मग गावच्या गुरुवाला बोलवलं, म्हणजे जे गुरव असतात ना गावचे त्यांना बोलवलं. मग त्यांनी सांगितलं, झालेला प्रकार पण सांगितला. आणि मग ते गुरव त्याच्यासोबत एक माणसाला पण घेऊन आले. आणि मग त्याला प्रचंड त्याला विनवण्या केल्या. आणि मग काय काय आमिष दाखवलं की तुला हे देतो, देसी दारू देतो, तुला कच्चं मटण देतो, बकऱ्याचं मटण देतो, तुला बीडी देतो. तर मागवतं आहे की त्याला हे पुरवत होते की मला बीडी द्या, हे द्या, ते द्या. आणि तो म्हणाला की ते माझा जिथे हा वॉशरूम करून तिथेच जाऊन परत ठेवून या, जिथे ह्याने केलं तिथेच ठेवून, तिथे माझं स्थान आहे आणि मी तिथे बसलेला असतो. जेव्हा वॉशरूम करतो तिथे मला म्हणजे तिथे काहीतरी त्याचा मृत्यू वगैरे तिथे झाला असेल त्या एंटिटीचा, तिथे ठेवून या. आता ठेवायला जाणार कोण? मग तो गुरुजी ते जे आले होते ते म्हणाले की आम्ही ठेवतो करून, तुम्ही काय काळजी करू नका वगैरे. ते गेले ठेवायला. आणि ते म्हणत होते ना ते आल्यानंतर असे घामाघूम होत आले होते. तर आम्ही त्यांना काय ठेवलं ना, ओके ना सगळं आता? बोलतो अरे जिथे मी ठेवलं ना, तर ते बोलतात ना असं पावलं कशी येतात तसं ते मागे वळल्यानंतर पुन्हा पावलं येत होतं. आणि त्या गुरुजींचं नाव घेतलं. बोल अरे अशोक थांब माझ्यासाठी, ये इथे मला साथ दे, असं म्हणजे त्यांचं नाव घेऊन बोलला मागून. आणि ते गुरुजी अजून पटपट पुढे चालत झाले. त्यांनी काय आवाज दिला नाही, त्यांनी काय रिॲक्शन दिलं नाही. तर त्यांना म्हणजे होतं ना खूप भयानक होतं हे. आणि त्याला कसं करून उतरवलं, त्या पुलाला परत जाऊ देऊ नका तिकडे. आणि मग त्या मुलाला आतमध्ये ठेवलं. जेव्हा आमचे ते डिझाईन पार्टी आमची संपली ना, तर तो मुलगा मला परत सांगायला की अरे डान्स मस्त केला रे. मी बोललो हे बाबा तू शिव्या छान दिल्यास असं मी त्याला बोललो. तो लहान मुलगा होता तो बोला काय शिव्या देतोस तू रे, मस्त तो दादा तू डान्स छान करतोस असं आला तो सीन. मग ते आजोबा कोण, ते जो आत्मा होता तो बोलला की त्याचा मृत्यू कसं झालेला काय? नाही त्याने नाही सांगितलं, फक्त तो काय शिव्या घालून सांगतो की ह्याने माझ्यावरती जे लघवी केली ना, तर मला प्रचंड ह्याचा राग आला आणि मग मी ह्याला पछाडला आणि मी याला घेऊन जाणार. बापरे. असंच म्हणत होतं मी याला घेऊन जाणार. पण त्या आतमध्ये काय होतं एक्झॅक्ट मला काय कळलं नाही की काय नक्की काय करतात ते लोक वगैरे. पण बाकी बरेचसे असा आवाज होते. ते आजोबा ते येताना छडी घेऊन आलेले, तर त्या वेताच्या काठीने पण त्याला मारत होते. बापरे. आणि म्हणजे त्या मुलाला काहीच लागत नव्हतं, जे त्या अँटिटीला लागत होतं, जे काय लागणं होतं ते त्याला त्या आत्म्याला लागत होतं. आणि कसलं तरी पाणी पण त्यांनी आणलं होतं, ते पण त्याच्या अंगावरती शिडकं होते. मग जे असं ना तुळशीचं वगैरे असं वगैरे पाणी गंगाजळ वगैरे ते मिक्स करून आणले. आणि ते पाणी शिंपला तो इतकं जोरात तडफडायचं जसं काय आपण ना काही आग लागलेलं फेकलं आपल्या अंगावरती वगैरे, तसं एकदम त्याला जळायचं ते सगळं. तसं तो मुलगा ओरडायचा. आणि त्याची आई त्याला बघून रडते.